झालं बाई एकदाच काम. आत्या नाश्ता तरी देते यांना, नाश्ता नाही केला अजून. आत्या कुठे गेल्या असत्या? आता तो होता ना बाहेर. आत्या कुठे गेल्या? आवाज का द्यायला? आत्या कुठे गेल्या? इकडं बसले होते तुम्ही. आत्या चला नाश्ता करून घ्या. भूक नाही मला. काय झालं? काय झालं एवढं शांत कमून येत? काय मग नाश्ता करा ना, तुम्हाला तर रोज सकाळी नाश्ता लागतो ना. चला की आता बनवलाय तर आता भांडूही नाही राहिला, काहीच नाही. रोज तर किती आलडता घरात, सगळीकडे तुमचाच आवाज असतोय. चला पटकिशीन. एवढं का बस झालंय पार. काय झालं? काय नाही. आत्या कुठं चालल्या? आत्या बघितलं का? कुठे गेल्या असत्या ना आता? पण काहीतरी तर झालंय. एवढं तोंड उतरलं होतं यांचं आणि एवढं शांत यांना पहिल्यांदाच बघितलंय मी. काय झालं असन बरं? बघावं लागेल आता काय नेमकं. रेशमे, ए रेशमे. हा त्या पाणी दे मला. आता आले बाई, आले आले. कुठं गेल तर काय माहित. बरं हे भगवान, बरं झालं तुम्ही आल्या. तुमची कावाची वाट बघू राहिले मी. थांबा तुम्हाला काहीतरी दाखवते. कुठं गेलं? हे बघा, ही भारी एक नाही साडी. मी दिवाळीला ना अशी सेम साडी घेणार आहे. लय भारी कलर आहे ना, अशी डिझाईन त्याच्यावर एकदम खड्याखड्याची. भारी आहे ना? हा छान आहे. लय मस्त अशी दिसन ना मी नटापटा करून एकदम 4-5 हजाराची साडी घालून. हे पण भारी आहे. ही पण एकच नंबर आहे. अशी पण भारी आहे. आत्या काहीच का नाही बोलू राहिल्या? मला वाटलं, मी म्हणलं 4-5 हजाराची साडी म्हणल्यावर तुम्ही मला भांडत आण, बोलत आण. आज तर शब्द निघा नाही तोंडातून. काय झालंय? हा अगं काय नाही, माझं डोकं दुखत आहे. असं कस काय डोकं दुखत आहे? सगळ्यांचं डोकं उठीता तुम्ही ना, आज तुमचं दुखत आहे का? काय झालंय नेमका सांगता? काय नाही ग बाई, मी आले मिसळता ऐकून. का मिसळता इकडं? काय आता काम आहे माझं, आले. या लवकर. काहीतरी तरी बिनसलंय. आता सांगू नाही राहिल्या. काय झालं असं नेमका? भांडूही नाही राहिल्या, काहीच नाही करू राहिल्या. एवढा शांत तर यांना मी कधीच नाही बघितलंय. मला वाटलं होईन सगळं नॉर्मल. आत्ताही तशाच बसल्यात, मगाशी तशाच बसल्या होत्या. आल्यावर विचारते आता. यशोदा, हाय, या ना मावशी. हाय का घरात? हा हाय, या बसा. अगं काय नाही ग, जरा काम होतं तुझ्याकडे. बोला ना. अगं थोडी मला अडचण आलती, म्हणून म्हणलं तुझ्याकडे जावं, होईन काम. बोला ना, काय काम आहे? अगं मला पैशाची गरज आहे जरा. बावड्याचा दरबारचीला लवकर पगार होत असतोय, पण ह्या बारचीनी त्याचा पगार नाही झाला आणि बोनसचा अजूक पत्त्या नाही. साहेब म्हणला होता देतो. दिवाळी बघ तोंडावर आली. त्या रेशमीला साडीसुडी एखादी घ्यायची. किराणा घरात नाही, रुपया नाही बघ जवळ. बावड्याने मला सांगितलं होतं की पगार नाही झाला, बोनस नाही झाला, पण आता तिला नाही सांगितलं मी. तिला कोणत्या तोंडाने सांगू? मलाच काहीतरी बघावं लागन. आणि शाकीकडे गेलते बघ सकाळी, पण शाकी म्हणली नाही माझ्याकडं, म्हणून तुझ्याकडं आले मोठ्या आशेने. आता पैशाची आम्हाला लय अडचण आहे. घराचं काम चालू आहे, नाही तर मी दिली असते, मदत केली असते, पण मलाच सध्या अडचण आली. अगं लय आशेने आलते मी तुझ्याकडं. मावशी नाही ना व्हायचं. बरं थांबा तुम्ही, बसा, मी पाणी आणते तुम्हाला. काय करू बाई आता, एवढा मोठा सण आलाय तोंडावर. हिच्याकडं मोठ्या आशेने आलते, ही नाही म्हणते.
रेशमीला काही सांगू घरी गेल्यावर? ती पण बाजारात जायचंय नाचती ती मी. काय सांगू आता कोणच्या तोंडाने रेशमीला? काय करू बाई आता? का नाही घ्या ऐक ना, हे तर जाऊ दे, हे नकली आहे, पण तुला विश्वास नसला तर हो की ठेवते मी. पण तेवढी माझी गरज कर ग. नको म्हण नको. अहो माझा तुमचा विश्वास आहे, पण आता माझ्याकडे नाहीच तर काय करू? नाही तर मी नक्की दिले असते. जाते. बसा ना, चहा करते. नको, आता काहीतरी मला दुसरीकडे बघावं लागल. जाते. आत्या तुम्ही कधी आल्या? काय नाही, आत्ताच आले. तुम्ही रडत होत्या का आता? नाही, आणि कुठे गेलते एवढ्या वेळच्या? गेलते बाहेर, काम होतं मला. काय झालंय नेमका? हा कवा सकाळ धरून बघू राहिले मी, नाश्ता नाही काय नाही. चला नाश्ता करून घ्या. हा भूक नाही मला. अशी कशी भूक नाही? काय झालंय तुम्हाला? तोंड पाडून हिंडताय, काहीतरी तर बिनसलंय. तुम्ही मला सांगू नाही राहिला, सांगा लवकर. काय नाही. आत्या काय झालंय नेमका? तू नको काळजी करू, काय नाही मला. असं कसं काळजी नाही करायची? तुम्ही तोंड उतरून हिंडून राहिले आणि काळजी नाही करायची म्हणजे? हा मी काय बाहेरची आहे का? घरातलीच आहे ना. मापासून लपू राहिल्या. सांगा लवकर, तुम्हाला माझी शपथ आहे, सांगा. कशाला शपथ आणि बिपत? काय नाही शपथ, सांगा आता पटकेशीन, सांगा लवकर. अगं पैशाची अडचण नाही जरा. भावड्याचा पगार व्हायचा होता, तो नाही झाला, आणि बोनस भेटायचा होता, तो नाही भेटला अजून. म्हणून जरा मी गणगणित आहे अगं रेशमी. एवढं सगळं झालं, मग तुम्ही मला का नाही सांगितलं? यांनी सुद्धा मला सांगितलं नाही, असं का बरं? अगं तू दोन जीवाची म्हणून सांगितलं नाही तुला, आणि भावड्याने मला सांगितलं होतं की तिला सांगू नको, ती टेन्शन घेईल. काय आत्या असं असतोय कुठं? एवढी मोठी गोष्ट झाली आणि मला सांगितलं नाही? हा मला जर माहित असतं मी एवढ्या उड्या मारल्या असते का? मग अशी तुमच्या समोर खुशाल मी थै नाचू राहिले, साडी घ्यायची. तुमच्या मनाला कसं वाटलं असेल? तुम्हाला माहित नाही होतं ना सगळं, पैसे नाहीत म्हणून. आणि काय बाई, मला काय साडी पिढी नाही घ्यायची आत्या. काय उगाच काय टेन्शन आलंय सगळं. हे पण किती टेन्शन मध्ये असते. खुशाल तुम्ही दोघांनी मला सांगितलं नाही. हा असं असतोय? लय टेन्शन झालंय बघ माझ्या जीवाला तर रेशमी. ते बोनस जाऊ दे खड्ड्यात, पण ते पगार तर भेटला पाहिजे. ते पगार गुतून बसलाय रेशमी. लय वर्षातून सणासुदीची अशी वाईट वेळ आली बघ. अगं बाहुड्यान ते असेच लहान होते, आणि असा दिवाळीचा टाइम होता, पण तू सासऱ्याचा पगार नव्हता झाला. 4 बारे खेळून आला की म्हणायचं बाहुड्या माझा. मला म्हणायचं अगं कधी घेते मम्मी कपडे, चल ना पप्पाला घेऊन. मी म्हणायचं थांब, आताच पप्पा आताच घेऊन कपडे. खरंच खात लेकरं उभं राहिले म्हणायचं आपल्याला कधी आणायचं, आपल्याला कधी करायचंय. लोकच लेकरं नाही का लाडू होते, खरंच जे खात होते. अगं मम्मी आपल्याला कवा करायची, आपल्याला कवा करायची. कपडे माझ्या लेकरांनी भावड्याने जुने घातले होते, त्या जुन्यावर आम्ही दिवाळी केली. म्हणलं बाळा आपण नंतर घेऊ दिवाळी झाल्यावर कपडे. माझ्या लेकरांनी समजून घेतलं, पप्पाला पगार नाही झालं म्हणून आपले ते पोरग शेजार तर दाखवा यायचं. यो कापाला कसा ड्रेस घातला, हो कापाला कसं घातलं. भावड्याला मी समजून सांगायचे आपण घेऊ. अगं मम्मी दिवाळी आली ना उद्या, कवा आणि ती हा जाऊ आपण आणायला. समजून त्याची इस्त्री करून त्याच्या बापाने कपडे लेकराला घातले. घरात गेले आणि अशी रडले म्हणते. तुझं सासरा गप्प बसले होते, ते कुठून रडून दाखवते. तू माणसाचं काळजात असतंय रडू.
असे गप्प घट्ट झालते ते. लय रडले मी. असा टाइम कोणावर नाही यावं सणासुदीचा. रेशमी, असं असतं बघ आयुष्य. कधी उतार चढाव असतो. कोणाकडे खुशी असती, कोणाकडे दुःख असतं, कोणाकडे तारमळे असतात, कुणाची मज्जा असती. ते पण आपण समजून घेतलं पाहिजे. असा टाइम असलं तर त्याला तोंड दिलं पाहिजे. सगळे सुखाचे दिवस नसतात रेशमी. आत्या, मला पण परिस्थितीची जाण आहे. अशा गोष्टी मला पण समजतात बघा. आम्ही लहान होतो त्यावेळेस आमच्यावर पण असंच एक वेळ आली होती. त्याच्यामुळे मी काय समजून घेतलं नसतं का? ठीक आहे ना, ही दिवाळी नाही चांगली झाली, पुढची जाईल. त्याच्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. मी पण काय मनाला नाही लागून घेणार. जसं आहे तसं आपण सगळ्या गोष्टी नीट करून घेऊ. हा, काही मला साडी फिडी नको. उलट माझी एक नवीन साडी आहे ना, मम्मीने दिली ती मला मागच्या वेळेस, ती तुम्ही घाला दिवाळीला. मला काय नकोय. यांना पण समजून सांगू. यांनी लय टेन्शन घेतलं असं. मी यांना फोन करून सांगते, काही टेन्शन घेऊ नका, सगळं नीट होईल म्हणून. जसे दिवस येते तसं वागावं लागतं. त्याच्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. मी काही टेन्शन घेणार नाही आणि तुम्ही पण काही टेन्शन घेऊ नका. काय झालं, एका दिवाळीला लाडू नाही खाल्ले म्हणून दुसऱ्या दिवाळीला खाऊ. ह्या वेळेस हाय दुःख, दुसऱ्या वेळेस चांगल्या आनंदाने सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. रेशमी, तुझं हे ऐकून ना माझं सगळं मन शांत झालं, हलकं झालं बघ. एवढी समजदार आहे तू. रेशमी, रेशमी, बावड्याचा फोन आलाय. काय बोनस झाला, पगार झालाय त्याला. काय खरंच काय? हॅलो, तुम्ही या घरी, तुमच्याकडे बघत आहे. म्हणजे तसं नाही. हा, बर बर, हा चालतंय. आत्या, रेशमी, तुला उद्या साडी आणि ते सामान बिमान भरून आणू आपण. मला काय, तुम्हाला पण साडी आणू. दोघीला आणू. यांना कपडे नाही घ्यायचे का? त्याला घेऊ ना कपडे. जोरात दिवाळी करू. हा चालतंय. एकदम जोरात दिवाळी होईल आपली पण, है ना आत्या? चल आता ठेव झाडू. ते खाल्लं नाही तू बी सकाळ धरण, मी नव्हतं खाल्लं. चला, तुम्ही नाही खाल्लंय, चला पटकीशी.